श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे दिवाळीचं लक्ष्मीपूजन. सगळ्यात आधी लक्ष्मीपूजनाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ देत, तुमच्या घराची भरभराट होऊ देत. तर पहा, देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी मानली जाते, म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव, संपत्ती आणि समृद्धी मिळते. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवरती देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला पैशाची कधीही कमतरता किंवा भौतिक सुखांची कमतरता भासत नाही. शास्त्रानुसार देवी लक्ष्मीला धनलक्ष्मी, वरलक्ष्मी, महालक्ष्मी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. एका जागी ती जास्त काळ टिकत नसल्याने तिला चंचल असेही म्हणतात. म्हणूनच या चंचल लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर अखंड ठेवायचं असेल, तिला प्रसन्न करायचं असेल तर विविध उपायांचा अवलंब केला जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये असे काही उपाय सांगण्यात आले आहेत जे केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. तर आज या व्हिडिओमध्ये असाच एक उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज शुक्रवारी दिवाळीचं लक्ष्मीपूजन असणार आहे. लक्ष्मीपूजनासमोर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू दिव्याखाली ठेवल्यामुळे तुमच्या घरातील सर्व दोष, तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता, आयुष्यात असलेलं दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, घराची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, दिव्याखाली जी वस्तू ठेवलेली आहे, नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचंय, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. यंदा योगायोगाने दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे शुक्रवारी आलेलं आहे. शुक्रवारचा दिवस हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. लक्ष्मीपूजनामध्ये हा जो उपाय आपल्याला करायचा आहे, हा केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते, तुमची संपत्तीही वाढते आणि अडकलेला पैसाही वसूल होतो. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या ह्या असतातच. ज्यामध्ये आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, तुमची प्रगती होत नाही. घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही, यानं त्या कारणाने खर्च होतो. मग तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतात किंवा गरजेपोटी ते तुम्हाला करावे लागतात, कारण तुमच्या घरामध्ये आजारपण वाढलेली आहेत. घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये असलेला पैसा जो आहे तो निघून जातो आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम असते. मग तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी इतरांकडून पैसे उधार उसनवारीवर घ्यावे लागतात किंवा इतरांकडून तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावं लागतं. कर्जबाजारीपणा वाढत चाललेला आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काहीही केल्यास सापडत नाहीये. तर हे उपाय केल्याने तुम्हाला कष्ट करण्याची गरज नाही असं नाही. पण हे उपाय केल्याने तुम्हाला पैसे कमवण्याच्या संधी उपलब्ध होतात. पैसे कमवण्यासाठीचे मार्ग खुले होतात. म्हणून काही विशिष्ट तिथींवरती हे उपाय करावेत. बऱ्याचशा जणांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सगळं काही सुरळीत असतं, घरामध्ये पैसाही असतो. पण तरी देखील घरामध्ये असलेली नकारात्मकता, वास्तुदोष किंवा जर त्यांना पितृदोष असतील, तर त्यांच्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडण, कलह होतात. कोणाशीही कोणाचं पटत नाही. आणि बघा, लक्ष्मी ही चंचल आहे. ती अशाच घरामध्ये नांदते जिथे सुख, शांती आणि समाधान आहे. मग आता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये टिकवून ठेवायचं असेल तर ही जी काही नकारात्मकता आहे, जेही दोष आहेत ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत असं वाटत असेल तर हा उपाय आज दिवाळी लक्ष्मीपूजनाला आवर्जून करायचा आहे. दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे अमावास्येच्या दिवशी येतं आणि अमावास्येच्या दिवशी आपण अनेक तोडगे करत असतो, जेणेकरून घरामध्ये अखंड लक्ष्मी राहील आणि वातावरणामध्ये असलेलं सगळी नकारात्मकता, जेही दोष आहे ते संपूर्णपणे नष्ट होतील. त्याचबरोबर तुमच्या नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या असतील, नोकरीमध्ये म्हणावी तशी तुमची प्रगती होत नसेल, तुमची बढती होत नसेल, तुमच्या प्रगतीचे मार्ग खुले होत नसतील, व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी सतत तुम्हाला आर्थिक तोटा सहन करावा लागत असेल, सतत तुम्हाला नुकसान सहन करावं लागत असेल, नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये तुम्हाला सतत अपयशच येत असेल, तर हा उपाय आज तुम्ही आवर्जून करून बघा. घरातील स्त्री, पुरुष कोणीही हा उपाय केला तरीही चालतं. लक्ष्मीपूजन तसंही घरामधील कर्त्या पुरुषाने किंवा कर्त्या स्त्रीने करावं, दोघांनी मिळून केलं तर उत्तमच आहे. व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि घरामध्ये जर लक्ष्मीपूजन करणार असाल तर घरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर आज दिवाळीचं लक्ष्मीपूजन आहे. दिवाळीचं लक्ष्मीचं आगमन आणि स्वागतासाठी आपण आधीपासूनच तयारी सुरू केलेली आहे, ज्यामध्ये घराची साफसफाई आणि आज आपण देवी लक्ष्मी, श्री गणेश यांचं विधिवत पूजन करणार आहोत. तर लक्ष्मीपूजनाची मांडणी केल्यानंतर मग आपल्याला हा दिवा देखील या पूजेमध्ये ठेवायचा आहे.
तर या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस जोही नवीन दिवा आपण लक्ष्मी पूजेसाठी घेणार आहोत, त्यातलाच एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे. मातीची पंतीच या उपायासाठी वापरायची आहे. त्याचबरोबर दिव्याला आपल्याला जे आसन द्यायचं आहे, दिव्याखाली जी वस्तू आपल्याला ठेवायची आहे, त्यासाठी एखादं मातीचं भांडं घ्या. मातीची छोटीशी प्लेट तुमच्याकडे असेल बघा, खोलगट आकाराचं असा मोठा दिवा जर असेल मातीचा, तर तो वापरू शकता. त्यावरती हा छोटा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. मातीचं मोठ्या आकाराचं भांडं नसेल किंवा तसा मोठा दिवा तुमच्याकडे नसेल, तर मग काय करायचं, तुम्ही घरामध्ये देवांना ज्यामध्ये अंघोळ घालता ते ताम्हण म्हणजे तांब्या पितळ्याचं ताम्हण जे असतं, ते तुम्ही घेऊ शकता. तुमच्याकडे ताम्हण एकच असेल आणि ते तुम्हाला लक्ष्मी पूजेसाठी लागणार असेल, तर तांब्या पितळेची एखादी प्लेट घ्या आणि त्यामध्ये आपल्याला ही वस्तू ठेवायची आहे. तर आपण जोही नवीन दिवा घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. शुद्ध गाईचं तूप यासाठी, की आपण ही लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करणार आहोत. म्हणून शुद्ध गाईच्या तुपाचाच वापर करायचा. शुद्ध गाईचं तूप नसेल, तर मग तुम्ही म्हशीचं तूप वापरलं तरीही चालेल. म्हशीचं तूप वापरलं तर त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची. गाईचं तूप वापरलं तर हळद घालण्याची गरज नाही. आता या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची 1 वात करून घालायची आहे. आणि असा हा दिवा तयार केल्यानंतर आपल्याला दिव्याला आसन द्यायचं आहे. तर जे मातीचं भांडं खोलगट आकाराचं आपण घेतलेलं आहे किंवा मोठी मातीची पंती आपण घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला या दिव्याखाली जे आसन द्यायचं आहे, ती वस्तू म्हणजे जी आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीकारक काही वस्तू आपण खरेदी करतो, ज्यामध्ये खडे मीठ देखील येतं. बघा, ज्योतिषशास्त्रानुसार मिठाचा संबंध हा शुक्र आणि चंद्रग्रहाशी आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी मिठाच्या दिव्याचा उपाय आपल्याला करायचा आहे. मीठ घेताना साधं मीठ नाही, तर खडे मिठाचा वापर करायचा आहे. खडे मिठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे. खडे मिठाला देवी लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं. या मिठामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते. देवी लक्ष्मी या मिठाच्या उपायांमुळे प्रसन्न होते. ती घरामध्ये स्थिर राहते. एवढा हा प्रभावी उपाय आहे. म्हणूनच हे खडे मीठ आपल्याला या दिव्याला आसनासाठी वापरायचं आहे. अगदी मूठभर खडे मीठ घ्यायचं आणि जे मातीचं भांडं किंवा मोठ्या आकाराची मातीची पंती तुम्ही घेतलेली आहे, त्यामध्ये ही मीठ भरायचं. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. अगदी त्याच प्रकारे तुम्हाला ते मीठ छान पसरून घ्यायचं आहे. मिठाला पांढरं ठेवायचं नाही. त्यावरती हळदी-कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती आपण तयार केलेला तुपाचा दिवा ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये 2 महत्त्वाच्या वस्तू देखील आपल्याला टाकायच्या आहेत. पण त्यापूर्वी दिव्याचं विधिवत पूजन करायचं. दिव्याला हळदी-कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या, धूप ओवाळून घ्यायचं. या दिव्याला म्हणजे मिठाच्या दिव्याला तुम्हाला फुलं अर्पण करायची आहेत. त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला एक फूल असलेली लवंग आणि एक देवी लक्ष्मीला प्रिय असणारी कवडी टाकायची आहे. कवडी तुम्ही पांढऱ्या रंगाची टाकू शकता किंवा पिवळ्या रंगाची टाकू शकता. एक कवडी तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे. सोबतच तुम्हाला काही सेवा देखील करायच्या आहेत. संपूर्ण लक्ष्मीपूजनाचा विधी झाल्यानंतर तुमच्या वेळेनुसार तुम्ही या सेवा करायच्या, पण तेव्हा हा दिवा सुरू असायला हवा. यामध्ये पुरेसं तूप तुम्हाला घालायचं. लक्षात घ्या, रात्री 12 पर्यंत तरी हा दिवा प्रज्वलित ठेवा. त्यामुळे पुरेल असं तूप या दिव्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दिव्यासमोर सेवा करायच्या आहेत. या सेवेमध्ये आपल्याला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. 1 वेळा आपल्याला श्री सूक्ताचं पठण करायचं आहे. 16 वेळा आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. 16 वेळा आपल्याला विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. 16 वेळा आपल्याला कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे. 16 वेळा नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला 1 माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. एवढी सेवा आपल्याला या मिठाच्या दिव्यासमोर करायची आहे. या सेवेमुळे काय होईल, की आपल्या घरातले सर्व दोष, नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. आता हा दिव्याखाली ठेवलेल्या खडे मिठाचं काय करायचं? तर सांगितल्याप्रमाणे हा दिवा जो आहे तो आज रात्री 12 पर्यंत सुरू असायला हवा. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजनाची उत्तर पूजा करायची असते. पण ती आपण लगेचच उठल्यानंतर करत नाही. तर सगळ्यात आधी आपल्याला अंघोळ वगैरे करून शुचिर्भूत व्हायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा वगैरे करून घ्यायची. त्यानंतर लक्ष्मी पूजेमध्ये ठेवलेला हा जो दिवा आहे, तो आपल्याला अलगद उचलून घ्यायचा आहे. यामध्ये जी वात घातली होती ती जळून गेली असेल, सोबतच लवंग देखील जळून गेलेली असेल, तर त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. जी कवडी आपण या दिव्यामध्ये घातली होती, ती कवडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे. याखाली दिव्याखाली ठेवलेलं खडे मीठ जे आहे, ते तुम्हाला तुमच्या किचन सिंकच्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे.
इतर कुठेही टाकू नका. मीठ हे लक्ष्मी स्वरूप आणलं जातं. पण या मिठाने रात्रभर आपल्या घरातली नकारात्मकता, जेही दोष आहेत ते शोषून घेतलेले आहेत. त्यामुळे या मिठाला स्पर्श न करता ते किचन सिंकमध्ये प्रवाहित करायचं आहे. तर असा हा मिठाच्या दिव्याचा अतिशय प्रभावी उपाय आज तुम्हाला करायचा आहे. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.